सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यापैकी 2 सामने हे 4-4 षटकांचे असतील तिसऱ्या गटातील. दोन्ही टीम आपले 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवायचे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आई गवदेवी चषक 12वे या क्रीडा स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रतीकजी भोईर, दीपकजी ठाकूर यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीने ही स्पर्धा संपन्न होत असताना एक दिवसीय ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला तो कुशल 11 जय गणेश सारस्वत टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये त्यांनी घेतलाय आणि प्रियदर्शनी बेलापूर टीमला मात्र आमंत्रित केले फलंदाजीसाठी. दोन्ही टीम्सला मात्र शुभेच्छा असतील. या मॅचसाठी जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तो खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे या स्पर्धेच्या बक्षिसाच्या अगदी जवळ जाताना मात्र तो संघ आपल्याला पाहायला मिळेल जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल. चला प्रियदर्शनी बेलापूर आपला 12th मॅन आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे प्लीज. साहिल आपणास ही विनंती असणार आहे. खूप चांगली क्रीडा स्पर्धा, खूप चांगला सामना आपण सध्या पाहतोय. सारस्वत संघ ज्याने चित्तथरारक विजय प्राप्त केला AA वॉरियर्स वाशी अप्पा स्ट्रायकर CBDच्या विरुद्ध खेळत असताना. तर प्रियदर्शनी बेलापूर टीमने AA वॉरियर्स वाशी संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. आमच्या सर्वच आम्ही दिग्गज खेळाडूंना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि या क्रीडा स्पर्धेचा आपण नक्कीच आनंद घ्या. हर्षल मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हातात असताना समोर असेल साहिल दिवेकर. पहिला बॉल यावेळेस बॅटच्या बॉटमला लागलाय, प्रॉपर मिडल नाही झालाय. खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न होता साहिलचा, मात्र इथे रन मिळत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात करतोय हर्षल मडवी. आज पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच उपस्थित राहू शकला नाही कारण तुर्भे या ठिकाणी तो व्यावसायिक गटातून ओपनची स्पर्धा खेळत होता, मात्र या सामन्यासाठी तो नक्कीच दाखल झालाय. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतली होती हलकीशी बॉलने. अगदी स्टिकरला जाऊन बॉल लागलाय. समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, रन मिळते. ती सिंगल खातं उघडलं जातंय साहिल दिपेकरचं, त्याचबरोबर प्रियदर्शनी बेलापूर टीमचं. सिद्धू कोळी आपल्याला पाहायला मिळतात, मात्र खराब बॉल, खराब लाईन. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चांगलं बॅटल इथे पाहायला मिळते आपल्याला. बेलापूर विपक्ष सारसोळे. हाफ ट्रॅकर बॉल, टॉपेज लागली, बॉल गेला तो डिक्लेअर मध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हर्षल मडवी याच्याकडून. 1 फॉर द ओव्हरचा इशारा नक्कीच पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय कारण बऱ्याच प्रमाणात हाईट या बॉलवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती. हर्षल मडवीचं हे षटक नक्कीच महत्वाचं असेल कारण अगदी आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 धावा धावफलकावर. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत जरी पाहायला मिळतंय, मात्र उर्वरित 3 चेंडूंवर काय घडणार आहे. चेंज ऑफ पेस केला होता हर्षल मडवीने, तो लवकर ओळखला सिद्धू कोहलीने आणि खूप चांगल्या पद्धतीने जज केलं होतं बॉलला आणि पुल मारत असताना मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय. हा खराब बॉल पाहायला मिळाला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता हर्षलचा, मात्र तो तितकासा प्रभावी ठरला नाही आणि त्याच्यावर मात्र सिद्धू कोहलीने आक्रमण केले. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचत असताना 9च्या घरात. यावेळेस वेगवान बॉल अगदी यॉर्कर लाईनचा खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला, खोदून काढलाय. ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल गेला. एक सिंगल काढली फक्त. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली.
हलक्या हलक्या सरी आपण पाहतो या क्रीडांगणावर. पावसाच्या सध्या आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक बहुमूल्य विकेट साहिल दिवेकरचा प्राप्त करतोय. अर्थातच कुशल 11 जय गणेश सारसोळे हा संघ. चंदन याने खूप चांगला झेल टिपला. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरवरनं धावत आले. डावकरताचा फलंदाज साहिल दिवेकरचा तो झेल, महत्वाची विकेट, प्राइज विकेट तिथे प्राप्त केली हर्षल मडवीने. पहिलं यश मिळालं अर्थातच आपण पाहतोय सारसोळे टीमला. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रियदर्शिनी बेलापूर 1 गडी बाद 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. स्वप्नील ठाकूर न्यू बॅट्समन, तिसऱ्या क्रमांकावर तो विराज तांडेल याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकाची जबाबदारी. तर समोर आहे सिद्धू कोळी. पहिलाच बॉल यावेळेस अख्खू टप्प्याचा पाहायला मिळतोय. अगदी चेहऱ्याच्या जवळून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कलेक्शन बॉलचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेट किपरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं बॉलला. डॉट बॉलने सुरुवात. यावेळेस मात्र शॉर्ट पूल करत असताना इथे चांगला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अडवण्यावर भर दिलाय. 2 धावा पूर्ण होतात त्या ठिकाणी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान 2 धावे धावफलक पुढे जात असताना 12 धावा. सोहिल नाईक आमच्या समवेत पुन्हा जोडले गेलेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. अगोदर निखिल ठाकूर होते, ते काही काळ विश्रांती करतायत. पावसाला सुरुवात झाली. यावेळेस अख्खू टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय. सिंगलच मिळते. व्हाईट बॉल. 14 धावा धावफलकावर. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. दुसरी फेरी दोन्ही संघांची आणि सध्या थोडासा स्ट्रगल सुरू आहे तो प्रियदर्शिनी बेलापूर टीमचा. आतापर्यंत विचार केला तर एकच षटकार आला होता. आपण पाहतो सिद्धू कोळीच्या बॅटमधनं. तदनंतर मात्र अजूनही चौकार षटकारांपासून वंचित आहे. त्याचं श्रेय कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमच्या गोलंदाजांना द्यावं लागेल. इथे देखील खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय. स्विंग अँड मिस कम्प्लिटली. खूप चांगली लाईन आणि खूप चांगली लेंथ इथे पाहायला मिळते विराज तांडेल ह्याच्याकडनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी ब्लाइंडर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि खूप चांगला झेल आपल्याला तिकडे पाहायला मिळतो चंदनच्या माध्यमातून. दुसरा कॅच त्याचा या मॅच मधला. आणि प्रियदर्शिनी बेलापूर टीमला मात्र लागतोय तो अजून एक धक्का. दुसरी विकेट मात्र ते या ठिकाणी गमावत आहेत. स्वप्नील ठाकूर ची मात्र खेळी या ठिकाणी समाप्त झाली आहे. अंतिमचा बॉल दुसऱ्या षटकातील बाकी आहे. नवीन फलंदाज अमोल मात्र दाखल होत आहेत. विराज तांडेल यांचा इम्प्रेसिव्ह स्पेल आपण म्हणू शकतो, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये आणि 1 विकेटही संपादित केली आहे. म्हणजे इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ते आता मात्र दाखवत असताना करत असताना आपल्या टीमसाठी सारसोळे टीमसाठी. डावकुराचा फलंदाज अमोल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील विराज तांडेल मात्र टाकण्यासाठी सज्ज होतील. यावेळेस 22चा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 1 धाव मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि प्रियदर्शिनी बेलापूर 2 गडी बाद जाऊन पोहोचली ती 15च्या घरामध्ये. 15 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमची.
टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय आणि तो निर्णय मात्र सार्थकी लावलाय तो दोन्ही गोलंदाजांनी. आपण पाहतोय सुरुवातीला हर्षल मडवी ज्याने इकॉनॉमिकल स्पेल मात्र हाताळला, महत्वपूर्ण विकेट, जरी 10 धावा खर्च केला तरी हरकत नाही. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये विराज तांडेलने कमालीचं कमबॅक अजून सुंदर पद्धतीने करून दिलं. माफक अशा आपण पाहतोय की 5 धावा त्याने मात्र खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15च्या घरामध्ये. शेवटचं षटक आपण पाहतोय एक्सपिरियन्स खेळाडू गणेश मडवी यांच्याकडे मात्र जबाबदारी सोपवली सारसोळी टीमने. प्रचंड मेहनती आपल्याला पाहायला मिळते. हा सारसोळी संघ आहे सातत्याने गेले कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय. अनेक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गुफरानही या स्क्वॉडमध्ये समाविष्ट आहे. मग त्याला थोडंसं थांबवलं गेले आणि गणेश मडवी यांच्यावर विश्वास दर्शवलाय तो सारसोळी टीमने. समोर आहे सिद्धू कोहली, धावसंख्या आहे 15, 2 विकेटच्या मोबदल्यात. प्रियदर्शनी बेलापूर, एक्सलेशनची गरज आहे सध्या, धावगती वाढवण्याची गरज आहे ती म्हणजे बेलापूर टीमला. पहिला बॉल यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल होता, अगदी टोवर येऊन मात्र हा बॉल मात्र खेळलाय सिद्धू कोहलीने. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, खास करून अमोल जे की डेंजर एंडला होते. दुहेरी धाव पहिल्या बॉलवर. पुढच्या 5 बॉलवर कमीत कमी 12 ते 15 धावा जरी आल्या तरी एक चांगली टोटल 3 ओव्हरच्या मॅच मध्ये उभारली जाऊ शकते. तर प्रियदर्शनी बेलापूर टीमची गोलंदाजी ही खूप चांगल्या पद्धतीने आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, रनर मधला बॉल, फायदा उचलता आला नाहीये, रन मिळत नाहीये, आपण पाहतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गणेश मडवी यांची देखील. 2 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्यात. चेंज ऑफ पेस केला होता, हलकीशी फ्लाइट दिली होती बॉलला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चकवलंय, फसवलंय ते सिद्धू कोहलीला. सलगचे 2 बॉल आपण पाहतोय येत आहेत डॉट. नेक्स्ट मॅच ऐरोली कोळीवाडा विपक्ष दिवाळी कोळीवाडा. दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्ट करा आमच्या मुख्य व्यासपीठावर. टॉस आपल्याला करायचा आहे, ऐरोली कोळीवाडा आणि दिवाळी कोळीवाडा. नेक्स्ट मॅच. 3 बॉल 2 धावा आतापर्यंत दिल्यात. इकॉनॉमिकल स्पेल हाही पाहायला मिळतोय का, मात्र सिद्धू कोहली काय प्रत्युत्तर देणार आहे. हा बॉल सोडून दिलाय, चांगला निर्णय, कारण लाईन खराब आहे. पण सामंत सिंग यांचा इशारा येत असताना अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या पुढे जाते. 18च्या घरामध्ये माफक धावसंख्या धावफलकावर आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये याहूनही जास्त धावसंख्या अपेक्षित केली असणार आहे बेलापूर टीमने, मात्र आता ती होत नाहीये. यावेळेस खाली राहतोय, थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल बॅट लवकर फिरले, चेंडू उशिराने आलाय आणि सरळ बॅटच्या खालून निघून गेला. सिद्धू कोहलीचा स्ट्रगल आणि संघर्ष मात्र सुरूच आहे. सुरुवातीला दुसरा बॉल खेळत असताना त्याने षटकार मारला होता आणि असं वाटलं की आज मात्र एक मोठी खेळी त्याच्याकडनं अपेक्षित आहे. मात्र तदनंतर डॉट, सिंगल, डबल, पुन्हा 3 डॉट बॉल, अशा पद्धतीने आतापर्यंतची इनिंग राहिली आहे. एक सिंगल मिळते, बॅटची स्लाइस एज लागली. 19 धावा धावफलकावर आहे, 19 रन्स ऑन बोर्ड आणि या इनिंगचा मात्र हा शेवटचा बॉल असणार आहे. अंतिमचा बॉल आपण पाहतोय 19ला 2 अशी नाजूक अवस्था, नाजूक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रियदर्शनी बेलापूर टीमची झाली आहे, कारण ज्या पद्धतीने कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमच्या गोलंदाजांनी गोलंदाजी साकारली ना, लाजबाब, अफलातून आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा मिळते फक्त सिंगल. बॅटची एज लागली आहे आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या धावसंख्येवर आणि 21 धावांचं लक्ष असणार आहे ते कुशल 11 जय गणेश सारसोळी टीम समोर. त्यांना जर 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय व्हायचंय तर, म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये जर त्यांना खेळायचंय तर. चला आपण टॉस करूया. ऐरोली कोळीवाडा आणि दिवाळी कोळीवाडा टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या. त्यानंतर पुढची मॅच आपण पाहणार आहोत ऐरोली कोळीवाडा दिवाळी कोळीवाडा. त्यानंतर गावदेवी ऐरोली विपक्ष कुलस्वामिनी आणि ठाकूरवाडी टीम सीबीडी. वेळेच्या भरपूर अगोदर टीम दाखल झाली आहे, त्यामुळे त्यांचं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू.
खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये हर्षलच्या 10 धावा आल्या, विराजने मात्र 4 धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि गणेश मडवी शेवटचं षटक हाताळलं आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. आपण पाहू शकाल 20 धावा झाल्यात आणि 21 धावांचं लक्ष्य. चला उत्तरार्धाला आपण करतो सुरुवात. विराज तांडील आणि त्यांच्या समवेत आहेत मिस्टर चंदन. चंदन सध्या स्ट्रायकिंग एंडवर असतील. साहिल दिवेकर पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतील. 18 बॉल आणि 21 माफक आव्हान आहे ऑन पेपर तरी, मात्र बेलापूर टीमने जर योग्य पद्धतीने गोलंदाजी आखली, विकेट्स काढल्या, डॉट बॉल्सचे पर्सेंटेज वाढवले तर नक्कीच विजयश्री खेचून आणतील ते. पहिला बॉल आता निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे काय घडतंय? चंदनने एक टोला लगावलाय. नो बॉल इथे पंचांनी सांगितले आणि नो बॉल आलाय, षटकार. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे नितेश सर? काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय तो चंदनने? सात धावा मात्र इथे मिळतात आणि फ्री हिटचा बॉल. हो, तीक्ष्ण बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि फ्री हिटचा बॉल होता, मात्र इथे बीट केलाय चंदनला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल हातात निसटला. नक्कीच क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या अगोदरच्या बॉलवर जे काही घडलंय तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सोशल मीडियावर. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर नक्कीच बॉल हातात निसटला, त्यावर आला तो षटकार. 7 धावा मिळाल्या, मात्र तदनंतर 2 बॉल मात्र इथे आले ते डॉट. पुन्हा एकदा अगदी सुपर बॉलिंग वारंवार आपण पाहतोय या ठिकाणी. आखू टप्प्याच्या चेंडूच्या बाउन्सर बॉलचा मात्र वापर केला जातोय, खास करून चंदनच्या विरुद्ध, तो म्हणजे साहिल दिवेकर याच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट तो गोलंदाजी साकारतोय, मात्र पहिल्या बॉलवर झालेली चुकी मात्र त्याने भरून काढली आहे. 15 बॉल अजूनही बाकी आहेत या इनिंगचा विचार केला तर, आणि अजून एक बॉल डॉट जातोय. पूर्णपणे वर्चस्व साहिल दिवेकरचं आतापर्यंत पाहायला मिळतंय. पहिला बॉल जर सोडला तर उर्वरित आपण पाहतोय प्रत्येक चेंडू मात्र बीट झालाय, तो म्हणजे चंदन. 4 बॉल त्याने आतापर्यंत डॉट खेळलेत. अजून एक बॉलची भर पडेल. सलगचा हा 5वा निर्धाव चेंडू आहे. 5 बॉल डॉट, म्हणजे जर तो षटकार आला नसता तर आता एकही धाव नसती. आता धावा लागल्या धाव फलकावर त्या 7, ज्या पहिल्या बॉलवर आला होता तो षटकार. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, दूर राहतोय चेंडू पासून. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवर आले 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव संख्या आहे 9. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 12 रन्स रिक्वायर्ड.
ऐरोली कोळीवाडा, दिवाळी कोळीवाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्ट करा प्लीज. आपल्याला नेक्स्ट मॅच खेळवायची आहे. अजून 5 सामने आहेत, 3:30 वाजून गेलेत. पहिला बॉल आपण पाहतोय स्वप्नील ठाकूरचा एज लागली आहे. बॉल गेला तो घोषांगी क्षेत्रामध्ये. आता 11 बॉल 11ची गरज. अगदी रन बॉल इक्वेशन आहे. काही उलटफेर आता या मॅच मध्ये होईल का? काही ट्विस्ट टर्न्स येतील का? सामन्याला कलाटणी मिळेल का? आता सर्व काही प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या गोलंदाजांवर आणि क्षेत्ररक्षकांवर अवलंबून आहे. ही सांगड कशा पद्धतीने घातली जाईल. यावेळेस फटका फसलाय आणि झेल टिपला जातोय आणि विराज तांडेलच्या रूपामध्ये पहिली विकेट मात्र गमावतोय. तर कुशल 11 जय गणेश सावसोई संघ ऋषी यांनी मात्र खूप चांगला झेल टिपला. आपण पाहिलं रॉंग साईडला. महत्वपूर्ण विकेट. सामन्यामध्ये अजूनही शिरकाव करण्याची संधी आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमला. असेच अजून 1 ते 2 विकेट्स आले, डॉट बॉल जर आले तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस रंगत कायम राहील आणि सामना नक्कीच रोमहर्षक पद्धतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळतील दोन्ही संघ. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी. 11 रनची अजूनही गरज. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक वैती. सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होईल, ज्याने अप्पा स्ट्रायकर सीबीडीच्या विरुद्ध मात्र 1 बॉल 6ची गरज असताना मात्र तो एक फ्लॅट षटकार आपण पाहिलं तर अगदी समोर खेचला होता तो लॉंग ऑनला आणि विजयश्री खेचून आणला होता. तोच दीपक वैती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. बाउन्सरने स्वागत केलंय स्वॅग मध्ये दीपक वैतीचं. प्रियदर्शनी बेलापूर टीम सांगते की अजून आम्ही सामना सोडलेला नाहीये, आम्ही अजूनही चांगली फाईट देणार आहोत आणि नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी मात्र कसोशीने प्रयत्न करणार आहोत. 9 बॉल आणि आता 11ची गरज आहे. सिंगलने सुरुवात झाली, विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आलाय. म्हणजे या 3 बॉलवर फक्त 1च रन आली आहे. 12 मध्ये 12 पाहिजे होते, आता 9 मध्ये 11ची गरज. आत्मविश्वास वाढलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमचा. मात्र दुसऱ्या बाजूला उभा आहे दीपक वैती. विसरून चालणार नाहीये दीपक वैतीचा क्लास. दीपक वैती मॅच फिनिशरच्या रूपामध्ये बराच वेळा कारनामे करून दाखवलेत त्याने. एक चांगला फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथे पहा दीपक वैती. सांगितलंय त्याने आले आले ठणकावून खणसावून षड्डू ठोकून की मी क्रीडांगणामध्ये अजून आहे आणि तोपर्यंत सारसोळे संघ मात्र विजयाच्या दिशेने अगदी निधड्या छातीने मात्र पुढे जाणार आहे. सामन्याचं मात्र चित्र सुस्पष्ट करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो दीपक वैतीच्या माध्यमातून. सामना मात्र आता सोपाच केलाय. त्याने सारसोळे टीमसाठी पेपर कटिंग केला होता प्रियदर्शनी बेलापूर टीमने, मात्र तो पेपर सोपा केला या षटकाराने दीपक वैतीने. आता 8 बॉल आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 5 याच ओव्हरमध्ये सामना संपवला जाईल का की पुढच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल. यावेळेस पंचांचा काय निर्णय असणार आहे. सिंगलच मिळणार आहे फक्त 22शी. चला ऐरोली कोळीवाडा आणि दिवाळी कोळीवाडा टीम कॅप्टन. चला ऐरोलीचे कॅप्टन आलेले आहेत अभि जोशी. मॅन इन फॉर्म. सध्या पावसाळी रेबॉल क्रिकेटमध्ये प्रचंड दबदबा या खेळाडूचा. आम्ही अजयजी ठाकूर दादांना विनंती करू की आपल्या शुभस्ते आपण टॉस करावं. टॉस या ठिकाणी केला जातो. नो बॉल पंचांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिवाळी संघ नयन कोळी. सध्या चांगल्या टच मध्ये असलेला नयन कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला बाकी आहे. 7 बॉल आणि 3ची गरज आहे. आता 2ची गरज आहे. नो प्लस 1 आला होता. अजून एक सिंगल मिळते. आता एकमेव सिंगल धावसंख्येची गरज. विजयाच्या 1 धावेची गरज असणार आहे 6 बॉल मध्ये.
ऐरोली कोळीवाडा संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. 4 ओव्हरची मॅच यानंतर जी खेळणार आहे आपण. दिवाळी कोळीवाडा विपक्ष ऐरोली कोळीवाडा. एका बाजूला अभि जोशी, दुसऱ्या बाजूला नयन कोळी. दोन्ही संघ मात्र या रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाले. याच क्रीडांगणावर अभि जोशीने अर्धशतक मच्छिंद्र स्मृती चषकामध्ये झळकवलं होतं. इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये 1 ची गरज. तर त्या स्पर्धेचा विजेता ठरला होता तो गावदेवी दिवाळे हा संघ. नयन कोळी यांनी टीम ज्यांनी ती स्पर्धेचं टायटल पटकावलं होतं 2 आठवड्यापूर्वी. याच क्रीडांगणावर दोन्ही संघांचं फेवरेट ग्राउंड, लकी ग्राउंड. आणि नक्कीच मात्र हा सामना अतिशय चुरशीचा पाहायला मिळणार आहे यानंतरचा. ऐरोली कोळीवाडा विपक्ष दिवाळी कोळीवाडा. 5 बॉल 1 ची गरज आहे. आणि इथे सिंगल मिळते आणि हा सामना मात्र जिंकलाय तो कुशल 11 जयगणेश सारसुळे टीमने आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. अभिनंदन टीम सारसुळे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रियदर्शनी बेलापूर टीम.